हॅलो, जय गुरुदेव. मी ममता पुल्लावार, चंद्रपूर. तर मी या कोर्समध्ये पहिल्यांदाच आलेली आहे, कारण कोर्स केलेलाच नव्हता. इच्छा तर खूप होती मनातून, पण येण्याचं म्हणजे असं मला कधी भाग्य नाही मिळालं असं समजा. नेहमी मला मॅडम सर फोन करायचे की अगं इथे कोर्स आहे, तिथे कोर्स आहे, चल तू. पण नेहमी मी आपल्या अडचणीच सांगायची राहत होती. पण आज असं वाटत आहे की माझा कोर्स हा इथे व्हायचा असेल, गजानन नगरीमध्ये, शेगावमध्ये एवढ्या लांबून येऊन. तिथे जवळपास कुठे झालेला नाही, पण इथे येण्याचं भाग्य आहे. आणि माझं म्हणणं होतं की आम्ही दोघंही केलं तर माझ्या मिस्टरांना पण सोबत आणा. नेहमी सरांना म्हटलं मी की पहिले माझ्या मिस्टरांना फोन करा, ते येतील तरच मी येते, कारण तेव्हाच ते मला समजून घेतील, ते स्वतःही समजतील. इतका आनंद मिळाला. आता म्हणजे नेहमी फॉलोअपला जातोच मी, पण मध्ये काही अडचणी असल्यामुळे जात नव्हती. पण आता रेग्युलर जाणार आणि रेग्युलर करणार आणि घरी पण करणार. असं म्हणजे या इथे आल्यानंतर इतका जो माहोल आहे, सगळ्यांची सेवा, सगळ्यांची भावना, खूप छान मैत्रिणी मिळाल्या. असं घरच्यासारखं वाटलं. 4 दिवस वाटलं नाही आणि 4 दिवस कसे गेले तेही समजलं नाही. इतका आनंद आला, खूप चांगलं वाटलं. धन्यवाद सर, धन्यवाद ताई. हॅलो, जय गुरुदेव. मी राजेश पुल्लावार. मी चंद्रपूरला डेप्युटी इंजिनियर आहे इरिगेशन डिपार्टमेंटला. इथे मागच्या वेळी आमचं 2019 ठरलं होतं. आमचं फ्लाईटसुद्धा बुक झालं होतं सरांसोबत, पण काही कारणास्तव मला जाता आलं नाही आणि आम्हाला रद्द करावं लागलं. का होईना, पण आज मला मार्चची कामं सुरू असताना अचानक माझ्या मिसेसचा बहिणीसोबत कॉन्टॅक्ट व्हायचा नेहमी. चला चला चला. मी बोललं जाणं आता एका कामाचं ओघ आहे, कामाचं ओघात जाणं योग्य राहील का? तरी देखील अचानक का होईना गुरूंनी आम्हाला ऐन गुढीपाडव्या दिवशी त्या संत नगरीमध्ये आम्हाला ओळून घेतलं. इथं आम्ही इथे आलो. त्यानंतर मी इथे आल्यानंतर मला वाटतं ॲडव्हान्स कोर्स काय मला थोडा कल्पना नव्हती. या 4 दिवस कसे गेले, काय गेले, इतकं सुंदर मला वाटलं. एक नवीन अनुभूती आली इथे. मी स्टेजलेस झालो होतं. मी पूर्ण माझा पहिल्यांदाच मोबाईल 4 दिवस बंद होता इथे. मी पाहिलंच नाही, का होईना, कारण काही नाही. पण या 4 दिवसामध्ये मला खूप काही चांगला अनुभव आला. मला नवीन काही बरंच काही इथं एक काय म्हणतात डबा घेऊन चालला, शिदूर घेऊन चालला इथून. एक माझा स्टेजलेस झालेला आजपासून लाईफ आणि खूप चांगला आहे. हे नवीन जे वाटचाल आहे माझी इथे, जे काही नवीन मला आयडियाज ते मिळाले, ते निश्चितच मी सोबत घेऊन जातो आहे आणि नवीन संकल्पना इथून धारण केलेली आहे. त्याबद्दल मी जय गुरुदेवांचे खूप आभारी आहे. आणि आज इथं एक चांगल्या वातावरणामध्ये मला का होईना एक कौटुंबिक वातावरण इथं जुळलं. घरची काही मला 4 दिवस आठवण झाली नाही. इथे काय होईना सर्वजण असं वाटलं की फॅमिली कौटुंबिक मेंबर आहे सर्वजण. पर्टिक्युलरली ज्या काही इथं सोमानी मॅडम आहे, सर्व आहे. असं जिव्हाळा इथे पाहायला बघितला, हे पहिल्यांदा पाहिलं. एक नवीन आता इथं म्हटलं आहे आम्हाला आता एक नवीन एक लाईफ आमचं इथं अध्याय सुरू झालेलं आहे. उद्यापासून का होईना गुरूंच्या संकल्पनेतून आम्ही एक नवीन वाटचाल सुरू करतो आहे. इथे बरेच मित्र जोडलेत. आज सराफ आमचे चंद्रपूरचे आगमन आहे. आमचा हा छोटू जो जास्त 12वी झालेला आहे. खूप चांगलं वाटलं आणि इथे सर्वांचे मी खरंच आभारी आहे. खूप चांगलं आहे. त्याचप्रमाणे इथे सरांनी जो मला एक चान्स दिला त्यावर मी त्यांचा अतिशय कृतज्ञ आहे. परत एकदा मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आहे आणि नवीन संकल्प नवीन वाटचाल घेऊन इथं जातो आहे, की नवीन शिबिर घेतो आहे. आणि इथला इतका सुंदर अनुभव आज मी इथे साचवलेला मेंदूमध्ये. खरंच माझा पुढील लाईफ, आमचं कौटुंबिक लाईफ खूप चांगलं होणार आहे, पॉझिटिव्ह होईल. धन्यवाद. थँक्यू.